हे हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवते। तर बरंच बाहेर वगैरे गावी वगैरे येणं जाणं झालं, तर त्यामुळे व्हिडिओ बनवायला मला अजिबात वेळ नव्हता। तर आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवायचं कारण असं की आज मी एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहे, जे की मी नेहमी फ्लावरची भाजी बनवते आणि माझ्या राहुलला भरपूर आवडते। तर ती एक वेगळ्या स्टाईलने मी बनवणार आहे। तर नक्की तुम्ही व्हिडिओ माझा हा शेवटपर्यंत बघा। भरपूर रेसिपीचे व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल असतात, पण मी माझ्या स्टाईलने कसं बनवते हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते। तर तेच मी तुमच्यावर शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माझी ज्या स्टाईलने मी भाजी बनवणार आहे तशी आवडली तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता मी घेतले त्याच्यासाठी 2 टोमॅटो, जे की मी पेस्ट बनवणार आहे। 2 मोठे, एक मीडियम आकाराचा आणि एक मोठा कांदा, त्यानंतर कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, दही माझ्याकडे थोडंसं होतं तर त्यामुळे मी हे टाकणार आहे त्यामध्ये फर्स्ट टाइम, कारण राहुल म्हणाला की असं थिकनेस जास्त येते दही टाकल्यावर। त्यानंतर मी फ्लॉवर छानपैकी कट करून त्यामध्ये गरम पाणी टाकलं होतं, जेणेकरून त्यामध्ये जर काय असेल वगैरे तर ते बाहेर पडेल। मसाल्यांमध्ये मला आलं लसूण पेस्ट बनवायची आहे, सो मी आता ती क्विकली आधी बनवणार, त्यानंतर मग आपण व्हिडिओला चालू करूया। तर ह्याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा चिकन किंग मसाला आहे आणि सुहानाचा गरम मसाला, जो की मी स्पेशली सगळ्या भाज्यांमध्ये यूज करते। फक्त मी काल डीमार्टमधून 2 न्यू मसाले नवीन आणलेत, तर त्याचा ब्रँड आहे गोल्डी आणि ह्याचा सब्जी मसाला आणि किचन किंग मसाला मी 2 आणलेत। आणि मी काल भाजी बनवलेली बटाट्याची, तर त्यामध्ये खूप छान फ्लेवर आला ह्या दोन्ही मसाल्यांचा आणि स्पेशली ॲज कम्पेअर टू एव्हरेस्ट ह्याचं जे पॅकेजिंग आहे ते खूप छान आहे। दोन्ही पॅकेटला सील लॉक आहे, जे की तुम्ही ईच अँड एव्हरी टाईम यूज केल्यानंतर तुम्ही सील करू शकता आणि जे की खूप छान वाटलं मला। तर त्यामुळे हे दोन्ही मसाले जर तुम्हाला म्हणजे भाजीमध्ये ट्राय करायचे असतील तर नक्की ट्राय करा आणि आत्ता मी दाखवते तुम्हाला की ह्याची भाजी कशी बनते। सो स्टे ट्यून गाईज, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर मी सर्वात आधी आलं लसणाची पेस्ट तयार करणार होती, कारण माझ्याकडे बनवलेली असते, पण आम्ही मध्ये गावी गेलेलो, सो सर्व काही संपलेलं। तर आजच मी सकाळी नवीन भाज्या सगळ्या भरलेल्या। मी सगळ्या भाज्या ह्यावेळी ब्लिंकिटवरून मागवल्या, कारण खाली जाण्यासाठी वेळच नव्हता आणि खूप घाई होणार होती, कारण हिराची शाळासुद्धा होती। तर आज विचार केला की ही भाजी बनवायची आहे, तर त्यासाठी म्हणजे असं लसूण ठेचून घालून नाही चालणार आणि आम्हाला नाही म्हणजे टेस्टच नाही येत त्याची, कारण आलं लसूण पेस्टची सवय झाली। तर त्यामुळे मी आधी आलं लसणीची पेस्ट तयार केली आणि त्यानंतर मी फोडणीला स्टार्ट केलं। फ्लावरच्या भाजीसोबत आज मी चपाती बनवणार होते। जर माझ्याकडे नुसतं तांदळाचं पीठ असलं असतं जेणेकरून भाकरीचं, तर छानपैकी पातळ तांदळाची भाकरीसुद्धा ह्याच्याबरोबर खूप छान लागते आणि थोडंसं ठेचा किंवा लोणचं असं काहीचं घेतलं तरी चालतं। आज माझ्याकडे गोड लोणचं होतं, कारण मी गावावरून गोड लोणचं आणलं आहे आंब्याचं, जे की मला खूप आवडतं प्रचंड, त्यामुळे माझ्या एकटीसाठी आणले, कारण राहुल नाही खात। आणि साईड बाय साईड मी कांदासुद्धा फ्राय करायला ठेवला, म्हणजे फोडणी घालून, कारण मिक्सर लावून मला आलं लसणाची पेस्ट तयार करायला थोडा वेळ लागला। तर तोपर्यंत फोडणी माझी तयार होती, कांदा थोडा शिजून। त्यानंतर मी टोमॅटोची पेस्ट करणार होती, त्यामुळे मी 2 टोमॅटो उभे चिरून नॉर्मल आकाराचे 2 टोमॅटो, जर भाजी जास्त बनवायची असेल तर तुम्ही 3 घेऊ शकता किंवा 3पेक्षा जास्त ॲज पर पर्सन्स, म्हणजे जेवढी तुम्ही माणसं आहात तेवढी। कांद्याचं सुद्धा तुम्ही साईज ॲज पर साईज तुम्ही जेवढी माणसं आहेत तेवढी जास्त कांदे घेऊ शकता। आम्ही 2च जण आहे, त्यामुळे मी 2-2च घेतले सर्व। आणि टोमॅटोच्या प्युरीसाठी मी 2 टोमॅटो घेतले, कारण एक भाजीला छान टेस्ट येते टोमॅटोच्या प्युरीने, आणि त्यामध्ये मी काजू टाकले, तुम्ही बघितलेच असतील। आणि तेल मी आधीच जास्त नाही टाकत, मी थोडं थोडं ॲड ऑन करते जसं लागेल तसं, कारण जास्त तेल टाकून आणि तेलकट भाजी मला नाही आवडत। त्यामुळे मी जसं लागेल तसं थोडंफार तेल ॲड ऑन करतच भाजी बनवते। जास्त करून एकदमच काळा कांदा करायचा नाही आहे, थोडा गोल्डन असा कलरचा झाला तर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून छानपैकी ती आधी शिजवून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला टोमॅटोची प्युरी टाकायची, कारण मग आलं लसणाची पेस्ट कच्ची राहते आणि आमच्याकडे लगेच समजतं की आलं लसणाची पेस्ट कच्ची आहे जेवणात। त्यानंतर मग मी टोमॅटोची प्युरी ह्यामध्ये ॲड केली। टोमॅटोची प्युरी घट्ट झाली आहे, कारण मी काजू जवळजवळ 7 की 8 टाकलेले आणि छोटे छोटे काजू होते त्यामुळे। त्यानंतर मग तुमचे नॉर्मल मसाले तुम्ही जे आहे ते टाकू शकता। तर त्यामध्ये मी गोल्डीचे जे 2 मसाले दाखवले ते टाकले, थोडीशी लाल मिरची पावडर टाकली, कारण मालवणी मसाला थोडाफार टाकला, एकदम थोडासाच टाकला आहे आमचा मालवणी मसाला। त्यानंतर चिकन मसाला टाकला आहे, गरम मसाला थोडासा टाकला आहे आणि थोडासा मॅगी मसाला टाकला आहे आणि फक्त ॲज फॉर टेस्ट ओनली, म्हणजे मॅगी मसाला जास्त वापरत नाही मी,
जास्त क्वांटिटीमध्ये. आणि त्यानंतर मी वरतून मसाल्यांमध्येच दही ॲड केले. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून जेणेकरून ते मसाले चांगले मिक्स होतील तर त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकले. आणि मग मी प्रत्येक भाजीमध्ये जेव्हा पण मी मसाले टाकते तर ते तसेच राहू नये, त्यामुळे मी थोडंफार आधी पाणी टाकून त्याला छानपैकी शिजवून घेते. नंतर मी कसुरी मेथी थोडीशी ॲड केली आहे. छानपैकी आता ती जी ग्रेव्ही तयार झाली आहे ती मला शिजवून द्यायची होती. यामध्ये दही ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल दही तर तुम्ही टाकू शकता किंवा दूधसुद्धा टाकलं तरी चालेल, जेणेकरून हे मसाले जे आहेत ते दुधाने किंवा दहीने एकदम छान घट्ट असं तयार होतात, म्हणजे त्याची जी ग्रेव्ही असते ती. आणि जर तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही क्रीमसुद्धा ॲड करू शकता. तर तुम्ही बघताय की मी छानपैकी ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत ती भाजून घेतली आणि साईड बाय साईड मी फ्लॉवर आणि बटाटे जे कापलेले ते थोडेफार फ्राय करून घेतले, जेणेकरून डिरेक्टली भाजीमध्ये टाकलं तर 2 मिनटामध्ये भाजी शिजेल. कारण मी ह्यामध्ये पाणी ॲड करून फ्लॉवर आणि बटाटा सेपरेट शिजवू नव्हती शकत आणि मला ग्रेव्ही एकदम पातळ नाही बनवायची. त्यामुळे जर तसं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी असं माझं छोटंसं किचन छानपैकी सजवलेलं आहे. फ्लॉवर आणि बटाटा दोन्ही शिजले, थोडेफार शिजवून घेतलेत मी 90%, 80 to 90%. आणि त्यानंतर ते डिरेक्टली मी तेल छानपैकी गाळून डिरेक्टली भाजीत टाकायचे. त्यानंतर मी वरतून मीठ ॲड केले. फर्स्ट मी मीठ नाही ॲड केलं कारण मी दही टाकलेलं, त्यामुळे मी मीठ तेव्हा नाही टाकलं. जर मी दही टाकलं नसतं तर मीठ मी तेव्हाच टाकलं असतं जेव्हा की बाकीचे मसाले टाकलेले. त्यानंतर मग सर्व भाजी टाकली, बटाटे, फ्लॉवर. त्यानंतर छानपैकी मिक्स केली. थोडीफार छान 2 मिनटासाठीच वाफ काढली मी त्याची. वरतून छानपैकी एकदम बारीक कापलेली कोथिंबीर ॲड केली आहे, जेणेकरून छान स्मेल येतो कोथिंबीरचा सुद्धा. तुमच्याकडे जर क्रीम असेल तर वरतूनसुद्धा तुम्ही क्रीम ॲड केलं तरी चालेल. आणि ही भाजी चपाती आणि भाकरी दोघांसोबत खूप छान लागते. आणि जे मसाले मी यूज केले त्याचा खरंच छान स्मेल येत होता आणि टेस्टसुद्धा खूप छान झालेली भाजीची. आम्हाला तिघांना ही भाजी खूप जास्त आवडली आणि त्यामुळे आम्ही छानपैकी जेवलो. जर तुम्हालासुद्धा भाजी आवडली असेल अशी रेसिपी तर नक्की ट्राय करा, जर तुम्ही अशी ट्राय नसेल केली तर. आणि जर तुम्ही कोणत्या वेगळ्या स्टाईलने जर भाजी बनवत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी सुद्धा तशी भाजी ट्राय करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि तुम्ही बघता माझ्याकडे शेंगदाण्याची चटणी आणि गोड लोणचं, चपाती आणि भाजी असं जेवण होतं. तर चला मंडळी या जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.